हे बघा बाहेर किती छान वातावरण आहे, मस्तपैकी खूप छान वातावरण वाटतंय हे. आणि ही आमची ग्रॅनी आई आहे आणि ही आमची वहिनी आहे आणि ही आमची बाया आहे. आम्ही रात्री डब्याला ही कोथिंबीर वडी आणली होती. सो आता सगळे कोथिंबीर वडी आणि चपातीचा नाश्ता करतायत. ही आमची ग्रॅनी आजी बघा किती छान बसलेली आहे आणि ही आमची वहिनी नुसती बडबड 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 आणि ही आमची बाया डबल बडबड. ही बघा कोथिंबीर वडी. असं म्हणत असलं ना ते चुकलेलं असलं तरी रात्रीचा डबा आम्ही आता खातोय नाश्त्याला. पण दिमाग आहे ना रात्र नाही काय तर आम्ही खाल्लेले बटाट्याची भाजी चपाती आणि स्पेशल फॉर कोथिंबीर वडी. मस्तपैकी कोथिंबीर वडी. आणि लवकरच घरी पोहोचल्यानंतर काय करणार आहोत ते आपण लवकरच बघूया. बघत राहा, कुठेही जाऊ नका. बघू पुढचा प्रवास. आम्ही विलेवड्यामध्ये पोहोचलेलो आहोत. आता एकच स्टेशन आहे आम्हाला घरी पोहोचण्यासाठी. फक्त एक स्टेशन पार केलं की लगेचच आम्ही पोहोचणार आहोत फ्रेंड्स. ही आमची ग्रॅनी आजी. अद्रक मसाला चाय. ट्रेन मोस्ट ऑफ सर्व खाली झाली होती आणि आम्ही सुद्धा उतरणारच होतो लवकरच. आळूवडी खाणं चाललेलं आहे पहा. मंगलमय यात्रा की कामना करते हैं. I have attention हे ट्रेन मध्ये हे छान इयरिंग ज्वेलरी आले होते. त्यातलं मी घेते मस्तपैकी. आणि तो म्हणजे ज्वेलरीवाला तिकडे लपलाय जाऊन दाखवते आपण. पण तो काय समोर येत नाहीये. मस्तपैकी हे ज्वेलरी आहे त्यातलं घेऊ आपण. म्हणजे मी घेणार आहे. हे बघा छानपैकी मंगळसूत्र पण आहेत, पैंजण आहेत. प्लस हा जो समोर आहे तो बघा लाजून कसा तिकडे पळालेला आहे. इयरिंग्स आहे. हाँ तू जा फिर भाग जा तू. बघ तुला आवडेल. हे बघा हे सगळे इयरिंग्स वगैरे आम्ही घेतोय पण तो पळालेला आहे. जाऊ दे, तो लाजतो बिचारा. हॅलो नमस्कार मंडळी. तर आज आम्ही गाडीत जातो. तर अजून थोडी पोहोचलेलो नाही, ट्रेनमध्येच आहोत. पण आज आम्ही मुंबईला जाणार आहोत. तर तिथला सुद्धा प्रवास आपण बघणार आहोत. पण सध्या तरी आम्ही ट्रेनमध्येच आहोत आणि थोड्या वेळातच घरी पोहोचू. त्यानंतर आपला पुढचा प्रवास आपण लवकरच बघणार आहोत. तोपर्यंत बघत राहा. हे बघा बाहेर किती छान वातावरण आहे, मस्तपैकी खूप छान वातावरण वाटतंय हे. आणि ही आमची ग्रॅनी आई आहे आणि ही आमची वहिनी आहे आणि ही आमची बाया आहे. आम्ही रात्री डब्याला ही कोथिंबीर वडी आणली होती. सो आता सगळे कोथिंबीर वडी आणि चपातीचा नाश्ता करतायत. ही आमची ग्रॅनी आजी बघा किती छान बसलेली आहे आणि ही आमची वहिनी नुसती बडबड 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 आणि ही आमची बाया डबल बडबड. ही बघा कोथिंबीर वडी. असं म्हणत असलं ना ते चुकलेलं असलं तरी रात्रीचा डबा आम्ही आता खातोय नाश्त्याला. पण दिमाग आहे ना रात्र नाही काय तर आम्ही खाल्लेले बटाट्याची भाजी चपाती आणि स्पेशल फॉर कोथिंबीर वडी. मस्तपैकी कोथिंबीर
आम्ही विलेवड्यामध्ये पोहोचलेलो आहोत. आता एकच स्टेशन आहे आम्हाला घरी पोहोचण्यासाठी. फक्त एक स्टेशन पार केलं की लगेचच आम्ही पोहोचणार आहोत फ्रेंड्स. मसाला चाय चाय ही आमची ग्रॅनी आजी. चला अद्रक मसाला चाय. ट्रेन मोस्ट ऑफ सर्व खाली झाली होती आणि आम्ही सुद्धा उतरणारच होतो लवकरच. प्लॅटफॉर्म क्रमांक 1-2 सुटेल. कृपया ध्यान दीजिए, दादर से आने वाली सावंतवाड़ी को जाने वाली गाड़ी नंबर 1 से चलने को तैयार है. हम आलूवडी खाणं चाललेलं आहे पहा. सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं. I have your attention please. Train number. हे ट्रेनमध्ये हे छान इयरिंग ज्वेलरी आले होते. त्यातलं मी घेते मस्तपैकी आणि तो म्हणजे ज्वेलरीवाला तिकडे लपलाय जाऊन दाखवते आपण पण तो काय समोर येत नाहीये. मस्तपैकी हे ज्वेलरी आहे त्यातलं घेऊ आपण जे मी घेणार आहे. हे बघा छानपैकी मंगळसूत्र पण आहेत, पैंजण आहेत. प्लस हा जो समोर आहे तो बघा लाजून कसा तिकडे पळालेला आहे. इयरिंग्स आहे. हाँ तू जा फिर भाग जा तू. बघ तुला आवडेल. हे बघा हे सगळे इयरिंग्स वगैरे आम्ही घेतोय पण तो पळालेला आहे. जाऊ दे तो लाजतो बिचारा. आम्ही आता उतरणार आहोत. ते सगळे सामानाची जवळ करतोय आणि आमचं स्टेशन आता येणारच आहे लवकर. सामान आणलेलं आहे. हे आपलं सामान आहे. स्टेशनवर आम्ही आता उतरलोय आणि घरी जात आहोत. ही ताई आमची गाईला केळं भरवते. गाईला भूक लागली होती असं वाटतंय तर ती केळं भरवते. सावली हॉटेल येत आहे आता गाडीत आहे. आता गाडीत आहे तिकडे आहे ना सावली हॉटेल. रिक्षातून उतरल्यानंतर आम्ही या ठिकाणी सामान घेऊन सगळे इथे थांबलो होतो. हे एवढं आमचं सामान होतं आणि भूक बी लागली. भूकसुद्धा लागली होती. तर बघू आता काय नाश्ता देणार आहे. चला नाश्ता करायला तुम्ही पण. गाड्याच्या खालती आहे थांबते मी. कटर कर त्याला कटाला. तर आलेला आहे मस्तपैकी कटवडा. कॉफी पिणार तुम्ही? नाही कॉफी म्हणजे कालपासून हेच मस्तपैकी सकाळी सकाळी आम्ही इकडे नाश्ता केला होता. ते आहेत ना ज्योतिराव त्यांचा काका. आपला पण काका त्यांना बघण्या बोललात ना म्हणून आता तूच नाही केलं. थोडं येतो पण गरम गरम.
आवत वत नंतर ती पहिलीच नको बोलते. भाऊजी या, नाश्ता करायला या. मस्त आहे. नाश्ता करायला या. इधर बोल इधर बोल. नाश्ता करायला. घरी जाता जाता भाजी घ्यायला आलोय आम्ही, मी आणि ही आमची वहिनी. तर बघूया ती काय काय घेते आता. कुठे गेली? येते काय घेऊ येते आधी? येते. लिंबू देते. हे काय घेऊ भाजी? वडापावची गाडी तिकडे आहे. त्या बाजूला. त्या ॲम्ब्युलन्स उभे आहे ना त्याच्या बाजूला. ॲम्ब्युलन्स नाही. काय पण घ्या ना आता, मला काय काय पण घ्या. काय खाणं असेल? पटकन सांगा काय पण. अरे काय पण घ्या ना. वहिनी आणि ताई आमची काकड्या घेत होती, टोमॅटोज घेतले आणि आणखी काहीतरी भाजी, कारण आम्ही आता मुंबईवरूनच गावाला आलो होतो त्यामुळे काही घेऊ नाही शकलो तिथून. सो त्यामुळे आम्ही इथे घेतोय, त्यामुळे त्या इथून घेत आहेत. टोमॅटोज, काकडी, मिरची, कोथिंबीर अशी सर्व भाजी घेतलेली होती. आणि भाऊजी तिकडे 2 ग्रॅनी आजींना वडापाव घ्यायला गेलेले आहेत. सो तोपर्यंत इकडे आम्ही भाजी घेऊन पुढे चढणार आहोत. भाजी घेऊन झाली आणि आता आम्ही घरी जाणार आहोत. येस, आता घरी चाललोय आम्ही. उसळपाव खाऊन झालंय, म्हणजेच नाश्ता करून झालाय. सगळी भाजी वगैरे घेऊन झाली. आता आम्ही घरी चाललेलो आहोत आणि त्यासाठी आम्ही ही 6 सीटर केलेली आहे. चला आता घरी जाऊया. फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि हे आहे यांचं सुंदर असं घर. इथून दरवाजा आहे. थोडं शिकायचं आपण पण ना. आम्हाला माहिती नाही किती घेतात ते. तुम्ही सांगा सांगा सांगा. मला आता त्याला 400 रुपये दिले. आता आता 250 रुपये घेतला नाही. त्यांनी गाडी करून दिली, त्यांनी सांगायला पाहिजे मला मला एवढे पैसे घ्या. आणि किती दोघं जण होतं. हे आहे घराच्या आजूबाजूचं सुंदर असं वातावरण. एवढं नाही ते. तो आणि ह्यो बोलतो बरोबर आहे. ते वामन गेला ना रात्रीचा, ते दिले नसेल, ते घेतले असते. Nice. आता वामन थोडे देणार हो, होते. दिलं असेल. मग
आई चावी कुठे ठेवली आहे? माझ्याकडे. फ्रेंड्स, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत लवकरच आपण भेटू. बाय बाय.